कोपरगाव आगारातील सहाय्यक वाहतूक निरीक्षक अविनाश गायकवाड यांनी पदोन्नतीने अहमदनगर येथील विभागीय कार्यालय मार्ग तपासणी पथकात वाहतूक निरीक्षक पदी बढती होऊन बदली झाल्याने सोमवार दिनांक 17 जून 2024 रोजी कोपरगाव बस स्थानकात आगारा व्यवस्थापक व सर्व अधिकारी तसेच चालक वाहक यांच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी कोपरगाव आगारा व्यवस्थापक अमोल बनकर यांनी अविनाश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांना मिळालेल्या पदोन्नतीबाबत त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी आगारातील विविध संघटनांचे पदाधिकारी व चालक वाहकांनी केक कापून शाल, श्रीफळ देऊन मोठा आनंदोत्सवात त्यांचा वाढदिवस व त्यांना मिळालेल्या वाहतूक निरीक्षक पदी बढती झाल्याने त्यांना निरोप देण्यात आला। यावेळी अनेक चालक वाहकांना यावेळी अश्रू अनावर झाले होते। नेहमी आम्हा चालक वाहकांच्या अडचणी समजावून घेऊन त्यावर नेहमीच मार्ग काढून आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न आजपर्यंत केला व यापुढे देखील आम्हाला वेळोवेळी सहकार्य करावे असे यावेळी काही चालक वाहकांनी आपले विचार मांडले। या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने विजयची बंब व त्यांचे सर्व सहकारी तसेच व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी अविनाश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त व त्यांना बढती मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला। या प्रसंगी कोपरगाव आगारातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच चालक वाहक तसेच काही प्रतिष्ठित नागरिक तसेच अनिल भाबड, राज्य उपाध्यक्ष एसटी कामगार सेनेचे किरण बिडवे, कामगार संघटनेचे संजय गाडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। असा हा आनंददायी दुर्द शर्करा योग जुळून आला होता। यावेळी काही चालक वाहक म्हणाले की अवि दादांनी लवकरात लवकर पुढील प्रमोशन घेऊन कोपरगावला यावे अशी यावेळी विनंती केली। आज आमचे मित्र अविनाश गायकवाड हे वाहतूक निरीक्षकपदी यांची नगर येथे बढती झाली, त्याबद्दल आम्ही सर्व कर्मचारी कोपरगावचे ड्रायव्हर, कंडक्टर व सर्व कर्मचारी यांना आम्ही निरोप समारंभासाठी इथे केलं व त्यांचा सत्कार आमच्या वतीने केलेला आहे। त्यांची कारकीर्द सांगायची म्हणजे ते प्रत्येकाच्या दुःखसुखात व प्रत्येक गोष्टीमध्ये ते आमच्यात सामील व्हायचे। असं काही नाही की कोणाची अडचण असेल त्या अडचणीला सामोरं जाऊन त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे। त्यामुळे आम्ही अतिउत्साहात त्यांचा निरोप समारंभ केला। पण आम्हाला दुःखही तेवढं होतं आहे का एक आमचा जवळ मोठा भाऊ म्हणून एक अधिकारी कधी वागले नाही, एक मोठा भाऊ म्हणून ते आमच्या संग वागले व असे अधिकारी म्हणून कधी असे वागले नाही। त्यामुळे आम्ही त्यांचा जाणीवपूर्वक सर्व आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार आम्ही केलेला आहे व आम्हाला तेवढं दुःखही आहे। त्यांना आम्ही वाढदिवसाच्या त्यांना मी हार्दिक शुभेच्छा। त्यांचा वाढदिवसही आम्ही अतिउत्साहात केलेला आहे आणि वाढदिवसाच्या दिवशीच आम्ही त्यांना नगर येथे निरोप समारंभ करीत आहोत। याचा बी आनंद होत आहे आणि दुःख बी होत आहे। त्याबद्दल कोपरगावातर्फे त्यांचे धन्यवाद देतो का आम्हाला थोडासा वेळ दिला व कारीचा वाटा का व्हायना आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचा निरोप समारंभ करण्याचा संधी दिली। भावी वाटचाली त्यांना हार्दिक शुभेच्छा व लवकरात लवकर त्यांनी मोठे अधिकारी म्हणून लवकरच कोपरगावला यावा परत अशी आमची इच्छा आहे सर्व कर्मचाऱ्यांची। कोपरगाव आगारातील कर्तव्याध्यक्ष व लाडके अधिकारी माननीय अविनाश गायकवाड साहेब तसेच आमचे परम मित्र यांचा आज वाढदिवस, त्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच त्यांचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक या पदावरून वाहतूक निरीक्षक या पदी मार्ग तपासणी पथक अहमदनगर विभाग येथे नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना कोपरगाव आगारातर्फे हार्दिक शुभेच्छा। तसेच आज ते या कोपरगाव आगारातून अहमदनगर येथे हजर होत आहे। तसेच त्यांना आज पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। तसेच त्यांचं पुढील जे कामाची वाटचाल आहे ते एकदम उत्कृष्टपणे पार पडावी व त्यांचे मार्गदर्शन आम्हाला कायम राहील याची आमची इच्छा आहे व ते उत्कृष्टपणे पार पडतील याचा आम्हाला विश्वास आहे। तरी त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। मी अविनाश श्रीमंत गायकवाड, माझं गाव कोपरगाव, मूळ कोपरगाव। मी 12/8/2008 रोजी एसटी महामंडळात वाहतूक नियंत्रक म्हणून रुजू झालो। 2008 ते 2018 या कालावधीत मला चांगलं काम केल्यामुळे 2014 तात्पुरती सहाय्यक वाहतूक निरीक्षक म्हणून त्यावेळेसच बढती दिलेली होती व 2018 आमच्या ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षेमध्ये मी पास झालो।
पास झाल्यानंतर माझी नियुक्ती अहमदनगर तारापूर आगारात केली गेली. तारापूर आगारात कोरोनाचा काळ होता, अत्यंत बिकटीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेस आम्हाला मुंबईच्या कामगिरी असायच्या. मुंबईकरांची सेवा करण्याकरता 1000 बसेस या ST महामंडळाच्या मुंबईकरांच्या सेवेमध्ये गेलेल्या होत्या. त्या तिथे काम करण्याची संधी सहाय्यक वाहतूक निरीक्षक म्हणून मला मिळाली. आमच्या विभाग नियंत्रकांनी समितीचे त्यांच्या अहमदनगर जिल्ह्याची जी समिती होती परप्रांतीय वाहताना, त्या समितीचं विभागातर्फे घटक म्हणून माझी नेमणूक केलेली होती. तो कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर माझी त्यांनी विनंती बदली म्हणून माझं गाव कोपरगाव म्हणून मला पूर्ण कोपरगाव इथे नियुक्ती करण्यात आली. माझी नियुक्ती झाल्यानंतर 1 वर्षातच परत वाहतूक निरीक्षकची जी परीक्षा निघाली, त्या परीक्षेमध्ये मला यश मिळाले व मी त्यात पास झाले. आणि बढतीपदी बाहेर बदली ही क्रमवार प्राप्त असते. अगोदरची ते बसला एक वाहतूक निरीक्षक हे पद भरलेलं होतं. विभाग नियंत्रकांनी माझी बदली अगोदर श्रीगोंदा केली होती. मी त्यांना विनंती केली, त्यामुळे त्यांनी माझी ती श्रीगोंदा बदली रद्द करून माझ्या चांगल्या कामाची पावती म्हणून मला अहमदनगर येथे मार्ग तपासणी पथक येथे नेमणूक केलेली आहे. कोपरगावशी माझं नातं हे मातृभूमीचं आहे आणि अहमदनगर हे माझं मूळ जन्म ठिकाण माझं अहमदनगर आहे. माझ्या मामाचं सर्व पाहुण्याचं ठिकाण असल्यामुळे मला तिथे काम करण्याची आवश्यक होती म्हणून मी तिथील अर्ज विनंती बदलीचा दिलेला होता. विभाग नियंत्रकांनी ती विनंती पूर्ण केली, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी. कोपरगाव आगारातून कार्यमुक्त करून आज माझा वाढदिवस होता. माझे सगळे सहकार्यांनी मित्रपरिवारांनी अधिकाऱ्यांनी मिळून आज माझा वाढदिवस साजरा करून मला आज अहमदनगर येथे कार्यमुक्त करण्यासाठी मला निरोप समारंभ जो दिला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे. तसेच आमचे कोपरगावातील ज्येष्ठ नागरिक मंचाचे कार्यकर्ते, आमचे संजीवनी सहकारी कारखान्याचे नितीनदादा कोल्हे, आमदार आशुतोषदादा काळे यांनी सुद्धा तपोभूमी येथे आमंत्रण दिलं. पण चालू कार्यक्रम असल्यामुळे त्यांच्याकडे जाता नाही आले. आमचे सर्व पत्रकार मित्र तालुक्यातील यांनी आत्तापर्यंत सहकार्य केलं. असं इथून पुढे आमच्या बाकीच्या टीमला करतील व कोपरगाव आगार हा तसं नावलौकिक आम्ही ठेवला होता. मागील आत्ता मूल्यांकनामध्ये कोपरगाव आगार हा महाराष्ट्रात भारमानात प्रथम क्रमांकावर होता. असंच काम आमचे कोपरगावच्या आगार कर्मचारी करतील आणि यांची साथ जी मिळाली त्या साथीमुळंच हे काम करत आलं. या सर्व मित्र परिवारांचे, आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो व पत्रकार बंधूंचे आभार मानतो. त्यांनी आम्हाला वेळ देऊन कार्यक्रमाला उपस्थिती दिली. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव.